चला आता स्ट्राईकला आहे प्रेम. एक चेंडू एक धाव झालेली आहे. पुढचा चेंडू आदेशांचा. हो नेहमीप्रमाणे कट केलेला आहे चेंडू. प्रेम यांना समजलेलं नाहीये. चेंडू कट करतात आदेश. लेग ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही करतात, त्यामुळे बॅट्समनला काही कळत नाहीये. दोन चेंडू हवेत. दर्शन यांचं म्हणणं हवेत स्पिन करतात ते. चला तिसरा चेंडू हवेत होतोय का बघूया. पुन्हा एकदा डॉट आणि हा पुन्हा झेल होईल नाही. गॅप शॉट मारलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. वाढती धाव संख्या झाली ते 3. चला 3 बॉल आणि 3 धावा झालेल्या आहेत. एक संत गतीने अशी सुरुवात झालेली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. इथे तुम्हाला फक्त पॉवर प्ले क्रॉस करायचा आहे, नंतर तुम्हाला बाउंड्री किंवा षटकार भेटेल. चला पुढचा चेंडू आदेशांचा आणि हा लेग साईडला पडलेला चेंडू पाहूया. तेजस काय रनिंग करतायत. ते चेंडू पर्यंत पोहोचलेले आहेत आणि थोडीशी मिस फील्ड आणि तिकडे काय होतं इथून आम्हाला दिसत नाही आहे, पण नक्कीच 3 धावा झालेल्या आहेत. नक्कीच रनिंग मात्र तेजसांची खूप चांगली आहे. बॉल पर्यंत पोहोचले होते पण त्यांना बॉल थोडा पकडता आला नाहीये. 3 धावा आलेल्या त्या. वाढती धावसंख्या 6. 4 चेंडू 6 धावा. सुंदर असं क्षेत्र गोलंदाजी करत आहेत ते आदेश. जखडून ठेवले फलंदाजांना. मोठे फटके मारता येत नाहीयेत. एक बाउंड्री सुद्धा आलेली नाहीये ह्या ओव्हरमध्ये. आता शेवटचा चेंडू प्रज्ञेश काय करतो बघूया. आणि पुन्हा एकदा झेल होतोय का नाही. तो क्षेत्ररक्षक आणि तो चेंडू पुन्हा एकदा कॅच ड्रॉप आणि ही चोरटी डाव. आता खुलेआम चोरी व्हायला लागलेली आहे. 1 धावाची चोरी केलेली आहे आणि आता वाढती धावसंख्या मला वाटते 8 झाली असेल. दर्शन 8. 1 ओव्हर 8 धावा झालेल्या आहेत. चांगलं षटक हाताळलेलं आहे ते आदेशांनी. मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. 2 झेल सुटलेले आहेत. थोडी मिसफील्ड झालेली आहे तरीही सुंदर गोलंदाजी. आता पुढचा गोलंदाज असेल तो विकास एक जुना जाणता खेळाडू आहे. याच्या आधी तो क्रिकेट खेळायचा, चांगली गोलंदाजी करायचा, लेफ्ट हँड बॉलर आहे. बघूया अजून 30 धार आहे का त्याच्या चेंडूला. चला प्रेम यांना काहीतरी वाईट होत असे चेंडू आलेले नाही पाहिजे तसे. आता हा चेंडू आणि हा चान्स घेतायत का, कारण की गोलंदाज हा थोडा भले खूप वर्षांनी कमबॅक करतोय तर आणि फलंदाज हा रेग्युलर खेळणार आहे, त्यामुळे त्यांना चान्स घेतायत का. बॉलर नेम विकास पारावे, मॅन फ्रॉम कृष्णानगर, लेफ्ट आर्म बॉलर, मीडियम फास्ट. आणि इकडे आयन आमची थोडी उदास आहेत, आम्ही पहिली मॅच हारल्यामुळे. आणि विकास आहे त्यांनी नक्कीच गेल्या रविवारी वाकलन संघासोबत केतन म्हात्रे होता तेव्हा त्यांना 6 बॉल उभे ठेवले होते केतन म्हात्रेंना. तेच विकास पारावे आता बॉलिंगला आलेले आहेत. आणि समोर प्रेम त्यांनी खेड प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा केला होता. आणि पहिला चेंडूवर हा आलेला आहे, भिरकावून दिलेला आहे. 2 धावा डिक्लिअर. नक्कीच डिक्लिअर. थोडस अवांतर गोलंदाजी केलेली आहे. वाढती धावसंख्या 10 झालेली आहे. 1 चेंडू 10 धावा. मला आज मोठे फटके बघायला भेटत नाहीत. मला वाटतं प्रज्ञेश यांना स्ट्राईक आली तर आपल्याला एक मोठे फटके आणि मोठे षटकार बघायला भेटतील, कारण की ते सध्या फॉर्मचे खेळाडू आहेत. बॉलर नेम विकास. प्रेम मध्ये मोठे फटके म्हणजे क्षमता आहे नक्कीच, पण त्यांना खूप कमबॅक करतायत तर कसं आउट ऑफ फॉर्म. आणि मारलेला फटका सरळ सजून दिला फटका. झेल होतोय का. आणि आदेश झेल सोडणार नाहीये. तुम्हाला आधी माहिती होतं मगाशी पण त्यांनी एक चांगला झेल पकडला होता आणि झेल बॉल झाले ते प्रेम. डगआउट मध्ये यायला लागेल तुम्हाला. आणि पुढचे फलंदाज पुढचे फलंदाज नावच कमी, नावच तुम्ही ऐकून ठरावं कसे नाव. रुपेश खेरटकर नावाजलेले फलंदाज, मॅन फ्रॉम कृष्णानगर. गेल्याच टुर्नामेंट त्यांनी आणि नक्कीच इकडे दर्शनाने आम्हाला सांगितलंय की जमिनीपासून अर्धा इंचापासून सुद्धा आदेश खेरटकर कॅच पकडू शकतात, एवढी त्यांची क्षमता आहे. आदेश खेरटकर एक कॅप्टन, एक बोलतात एक धावपळ, नेहमीच धावपळ त्यांची. आणि आता बघूया तो षटकार मारतायत का. त्यांना चान्स आहे, सामना आहे, बॉल आहे. 2 षटकार त्यांना मारायचे आहेत. 2 षटकार मारल्यावर
आउट हुआ प्रेम. 2 षटकार मारले त्यांना काहीतरी काहीतरी गिफ्ट पण देणार आहेत एक व्यक्ती. तर बघूया 2 षटकार मारतायत का. चला पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर बीड झालं काही समजलेलं नाहीये. न्यू बॅट्समन रुपेश खेरटकर. तर संततीने असा चाललेला धावफलक वाढती धावसंख्या झालेली आहे ती 11. 3 चेंडू 11 धावा. 2 चेंडू बाकी. विकास एक नावाजलेले गोलंदाज होते आणि त्यांचा एक्सपिरियन्स वापरून ते गोलंदाजी करतायत. पण पाहूया आता मॅन इन फॉर्म समोर प्रज्ञेश आहे. बघूया काय करतायत. पहिला चेंडू आणि हा रिव्हर्स मारण्याचा चान्स आणि तिकडे फिल्डर आहे का नाही. तिकडे आलेश आणि आलेश ती चेंडू अडवलेला आहे. बापरे आलेश आणि चेंडू थांबवलेला आहे. दोन पूर्ण तिसरा धावायचा प्रयत्न होतोय का आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. आणि तिथे आलेश आम्हाला बघून आनंद वाटला की तुम्ही चेंडू अडवलात. असेच पण मॅच मध्ये पण अडवत जा चेंडू आम्हाला आनंद होईल जसा KFL ला एफर्ट्स घेता. चला पुढचा चेंडू विकास यांचा. काही मोठे फटके बघायला भेटत नाही आपल्याला. मोठा फटका प्रेम यांनी मारण्याचा प्रयत्न केला होता पण ते झेलबाद झाले होते. पुढचा चेंडू विकास यांचा. हो बीट 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 काही समजत नाहीये रुपेश खेरटकर यांना. बॉल का घुमरदार बॅट का घुमरी आहे. 2 ओव्हर नंतर वाढती धावसंख्या झालेली आहे ती 14. खूप संत गतीने चाललेला असा धावफलक. मला वाटते प्रज्ञेश यांनी पाणी पाहिजे. पुलक गोल्डनच्या जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे पाणी. हा धमाका ओव्हर. धमाका ओव्हर मध्ये स्ट्राईकला आहेत ते प्रज्ञेश आणि समोर असेल विंध्या. मगाशी त्यांनी मला वाटतंय 0 धाव देऊन धमाका टाकली होती. मायनस चला जो आपला 2 रनचे मायनस होते तुमच्या टोटल स्कोअर मधून होतात. तिकडे तुमच्या ओव्हरवरती 1 रन आला म्हणजे आलाच तो स्कोअर वर लिहिला जातो. तुमचा स्कोअर झाला 14. इकडे प्रेम विचारतात स्कोअर झाला तुम्ही मारलात किती ते सांगा आम्हाला. नेक्स्ट बॉलर आहे विंध्य खेरटकर नावाजलेले गोलंदाज. बघूया पाणी सामना असेल तो समोर असेल तो एक बलाढ्य फलंदाज प्रज्ञेश शिर्के. प्रज्ञेशच्या बॅटमधून मोठा फटका बघायला भेटेल का. 12 धावा बनवायचे. 5 चेंडू 12 धावा. हो इकडे कॅच ऑफ झाले का. कॅच ऑफ झाले का नाही. पकडलाय स्ट्राईक मी प्रज्ञेश आहे. पहिला चेंडू डॉट झालेला प्रज्ञेश. चला प्रज्ञेश वैयक्तिक धावसंख्या 6 वर खेळत आहेत. पुढचा चेंडू आणि आला मोठा फटका आणि तिकडे झेल. पुन्हा एकदा झेल बाद. प्रज्ञेशांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. आदेश मला वाटतं आजची जी बेस्ट बॉलरची जी ट्रॉफी आहे मला वाटतं त्यांच्या नावावर लिहून बॉल जातात. तिसरी कॅच आहे त्यांची. आणि मेन फिल्डरला त्यांनी तंबूचा रस्ता विंध्य बेस्ट फिल्डर सॉरी माय बॅड. चला मोठा धक्का बसलेला आहे आणि आता आले आहेत ते चंदन मदन. चंदन एक जेव्हा आमची KCC आमची जेव्हा खूप वर्षांतर चालवली तेव्हा आमचा एक मोठा भाग होते. गावी आम्ही जेव्हा टुर्नामेंट टाकायचो तेव्हा ते गोलंदाजी करायचे फिल्डिंग करायचे. पण काही कारणास्तव त्यांनी नाम झाले. पण आता खूप वर्षानंतर कमबॅक करतायत ग्राउंडवरती. सुंदर क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग मध्ये बॉलिंग मध्ये सिंगल डबल धावा काढण्यात ते एक्सपर्ट आहेत. पण आता मोठ्या फटकेची गरज आहे. तुम्हाला 12 धावा मारायच्या आहेत. 2 चेंडू झाले आहेत 0 धावा आलेले आहेत. 3 चेंडू बाकी 3 चेंडू 12 धावा. हो फटका आलाय आणि ही कॅच परत येता आधी पकडतोय का. पुन्हा एकदा झेलबाद. चौथी कॅच जिथे आदू आहे तिकडेच बॉल जातोय. मोठा फटका फसलेला आहे चंदन यांचा. त्यांनी प्रयत्न नक्कीच केला होता पण जणू काय आदेशच्या हाताला मॅग्नेट लागलेला आहे की बॉल चिपकतोय.
डायरेक्ट त्याच्या हातातच जात आहेत आणि धावसंख्या स्थिरवलेली आहे ती मला वाटते 14 धावांवरती. थोडस काहीस खराब असं अवस्थेमध्ये पुलक गोल संघ खूप चांगली गोलंदाजी करत आहे. तीन चेंडू आणि हॅट्रिक बॉल असणार आहे. हॅट्रिक बॉल बघूया या KPL ची पहिली हॅट्रिक येते का. समोर दीपक गुजर आणि त्यांना बघूया चान्स आहे. दोन चेंडूवर त्यांनी 2 षटकार मारले तर एक त्यांना बक्षीस दिलं जाईल इकडून दर्शन पारवे यांच्याकडून. त्याने असे केलेलं आहे की 2 चेंडू 2 षटकार आणि 2 षटकार मारून ते 12 धाव पूर्ण करू शकतात किंवा एक्स्ट्रा धाव भेटली तर. चला दीपक गुजर एक चांगले फलंदाज KCचे जुने जाणते फलंदाज. पहिला चेंडू आणि हा मारलेला आहे फटका आणि हा झेल होतोय का. झेल बाद आणि ही हॅट्रिक झालेली आहे या KCच्या टुर्नामेंटली पहिली हॅट्रिक विंध्या खेरटकर यांच्या नावावर. वा काय गोलंदाजी केलेली आहे. 3 चेंडूवर 3 विकेट आणि तिकडे विकास काय झेल घेतलेला विकासांनी. 3 चेंडू मध्ये तंबूचा रस्ता. दीपक गुजर यांनी मस्त फटका मारला होता. नक्कीच थोडा हवेचा थोडा चेंडू पार गेला नाही नाहीतर चेंडू गेला असता. नाही एक आलेला त्यावरला आलेला एक रन आलेला दीपक गुजर. आणि ह्या नंतर जेव्हा मिड इनिंग होईल तेव्हा तुम्ही टॉसला यायचंय. पुढचा राऊंड कोणाचा. बॅट्समन स्वराज काही समजलं आणि मेडमवर 3 विकेट घेऊन मेडमवर टाकलेले आहे विंदे यांनी. काय गोलंदाजी केलेली आहे आणि 14 धावावरतीच थांबवलेलं आहे. मी -2 इकडे शिरीष हे खूप दक्ष आहेत. लगेच इकडून मला सांगितलेलं आहे -2 लाव आणि लावून टाका -2 12 धावा. ओके ठीक आहे चालेल. आणि इकडे आम्हाला आत्ताच फोन आलेला नागेश दादाचा. नागेश दादानी विंध्येसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं आणि ते त्यांना देणार आहेत जीपे मध्ये. 500 रुपयाचं पारितोषिक आले. विंध्येच्या अटीसाठी काय झाल्या पाहिजेत. एवढं मोठं पारितोषिक भेटलेलं आहे विंध्येला. विंध्य तुमच्या चित्रांपर्यंत देऊन जायचं. इकडे 500 रुपये भेटलेले आहेत. 7 समुद्र पार कर्जत वरून नागेश दादा आपली मॅच बघत आहेत आणि त्यांनी 3 विकेटसाठी लगातार 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. हॅलो हॅलो बघा लगेच नागादादा बोलायलाय. लगेच जीपेवर हाय पाठव. लगेच 500 येणार आहेत. लगेच बॉलर नेम आहेत आपलं तेजस डॉट बॉल. सिंगल आली का. ओके एक धाव आलेली आहे. चला वाढती धावसंख्या. पुढचा चेंडू तेजस यांचा काही समजलेला नाहीये आणि काय सुंदर विकेट किपिंग करत आहेत. वाईट चेंडू. ऑफ साइडला तडकाचे तिकडे राज आहेत. राज एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का. नाही मला वाटते हाव बॅटिंगची 2 षटकार मारायचे रुपेश खेरटकर यांना. गरम झालाय बघ दर्शा जीपे वर हाय पाठव. वाईट चेंडू. एक बॉल चांगला तर एक बॉल वाईट टाकत तेजस आहे. काय नाही करायचं. स्तंभात चेंडू सोडायचा तुम्हाला. बॅकफुटला जाताना तुमचा उजवा पाय बाहेर आला पाहिजे होता. तो येत नाही. फुटवर्क होत नाही त्यांचा. 2 षटकार मारायचा त्यांना चान्स आहे आणि हा पुचकट शॉट आणि इकडे कीपर काय धावलेले नाहीत बॉलवर. कीपर तिथेच त्यांना माहिती काय करत नाही आहे.
त्यांना रुपेश केरटकर यांची कॅच पकडायची नाहीये. त्यांना पिचवर त्यांना माहिती आहे रुपेश केरटकर जोपर्यंत काय ग्राउंडवर राहतील तोपर्यंत स्कोर होणार नाही. ऑफ साईडला पुन्हा लढवला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? आणि आलेश पुन्हा आलेश तिकडे, ओ काय काय फलंदाजी तिकडे फेकी केलेली आहे. आलेश तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का? नाही. आलेश तुम्हाला खूप क्रिटिसिझम भेटत आहे इकडून, कारण की तुम्ही अशी फिल्डिंग जर मॅच मध्ये केली असती तर नक्कीच 1-2 ट्रॉफी असतात आपल्याकडे. चला तुझा चेंडू तेजस यांचा, आणि हा तटवलेला चेंडू गॅप मध्ये शॉट आहे. आदू बसतात का तिथे पुन्हा एकदा, आणि आदू आणि अडवलेला चेंडू दोनदा पूर्ण, तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण नाही होणार आहे. नका करू नका करू, अरे यार आणि वाटी धाव संख्या 2 आहेत. झाले ना -2 -2 हो गया था, 14 + 2 माइनस हुआ था 12 12 19 24 तक. 19. आतापर्यंत एक पुलक गोल्ड, एक बलाढ्य संघ जोपर्यंत ही टुर्नामेंट चालू तोपर्यंत एक बलाढ्य संघ मानला, पण प्रज्ञेशांची बॅट काय लागली नाही. आपल्याला पाहिजे फलंदाजी त्यांची बघायला भेटली नाही. नक्कीच गोलंदाजीमध्ये काय कमाल करतायत का? आम्हाला वाटतं आमच्यापेक्षा पण 2 धावा त्यांनी कमी बनवल्या आहेत. आमच्या संघाला वाईट वाटून घ्यायची गरज नाही, आपल्यापेक्षा पण 2 धावा त्यांनी कमी बनवल्या. चला आतापर्यंत जेवढ्या मॅच झाल्यात ना तेवढ्यामध्ये काय तशी आपल्याला ऐकून या लोकांची बॅटिंग बघायला भेटली नाही. इकडे नितेश वाडकर नक्कीच खुश असतील की त्यांना आता दुसरा सामना जिंकायचा चान्स आलेला आहे चांगला. चला महाबली तुमचे, आणि इकडे जर्मन शेपर्ड बॉल, चेंडू द्यायचा इकडे इकडे इकडे. चला ह्याच्यानंतर टॉस होणार आहे, महाबली वर्सेस टास्क फोर्स आहे का? चला महाबली वर्सेस टास्क फोर्स, आणि इकडे दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल करायचा आहे. ह्या नाणेफेकीचा कौल करतील आपले सुनील केरटकर दादा, चांगले कीपर आहेत, त्यांनी यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायची आहे दोन्ही संघामध्ये. चला ओपनिंग फलंदाज पाठवायचे आहेत मैदानात. चला इकडे आकाश कॅप्टन आणि तिकडे निसर्ग, हा दोघं. कोण बोलतोय? निसू बोलतोय, निसर्ग कॉल करतील. चला आणि पुन्हा एकदा निसर्ग टॉस विन झालेले आहेत आणि छापालेला आहे महाबली. नक्कीच तुमचा निर्णय कळवायचा आहे आम्हाला, तुमचा निर्णय आम्हाला माहिती आहे. थांब निसर्ग, मगाशी तुम्ही पहिला सामना जिंकलात काहीच समोरच्या टीमच्या चुकांमुळे. आता तुम्हाला काय वाटतं, तुम्ही किती धावा बनवाल आणि थांबवाल समोरच्या टीमला? सध्या आमची टीम बघायला गेली तर आमच्याकडे प्रॉपर पहिलीच गोष्ट 3 गोलंदाज चांगले आहेत आणि नंतर चौथा गोलंदाज सुद्धा आमच्याकडे त्या प्रकारचाच आहे. तरी पण आम्ही सेम टार्गेट असेल, आम्हाला 40 मध्ये रोखणार आहोत आम्ही. समोर किती पण मोठा फलंदाज असेल, दर्शन समोरच बोलते त्याला. इकडे समोर आव्हान दिलेलं आहे दर्शनाने. आणि आकाश तुम्ही पहिला सामना नक्कीच हारलात, पण तुम्हाला हा कमबॅक करायचा चान्स आहे. बघूया तुम्ही किती धावा ठोकाल यांना समोरच्या टीमला. आमचं लक्ष 51-52 धावा मारायचं लक्ष असेल आमचं, आणि यांना 30-35 मध्ये रोखण्याचं आमचं आव्हान असेल. पण इथं अजून एक प्रश्न तुमच्या संघाकडून आलाय की मगाचा सामना कोणामुळे हारलात तुम्ही? चला चला आणि इकडे जणू काही आज फुटबॉलच खेळायला आलेले आहेत, अशा शॉर्ट पॅन्ट घालून आलेत मस्तपैकी. मग अशी सुंदर फलंदाजी केली होती, चकार ठोकला होता. पेनल्टी
12 फिल्डर इथे इतू एक नन्ना मुन्ना खेळाडू. आणि खरं तर राजकरकांना पेनल्टी लावली पाहिजे 2 रनाची, ट्रॅक पण नसल्यामुळे. समोर बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? मधुकर पेडामकर. दादा त्यांना खूप अपेक्षा केलं पाहिजे की एवढ्या वर्षानंतर सुद्धा ग्राउंडवर उतरलेले आहेत आणि नेहमीच त्यांचं सहकार्य असतं. आमची जेव्हा मॅच असते युट्यूब लाईव्ह तेव्हा त्यांचं आम्हाला एक मार्गदर्शन असतं की बॉलिंग कशी केली पाहिजे, चुका काय ते आम्हाला नक्कीच गाईड करतात. आणि या वेळेस सुद्धा ग्राउंडवर ते उतरलेले आहेत, त्यांचं अभिनंदन. कीपर आहेत ते एअर इंडिया संघातून एक चांगले फलंदाज होते ते, एक नावाजलेलं नाव होतं त्यांचं त्या काळात. चला पहिला चेंडू टाकेल तो प्रज्ञेश आणि स्ट्राईकला राज, नॉन स्ट्राईकला आदेश आणि टार्गेट छोट आहे. 20 चेंडू 19 धावा बनवायचे आहेत मला वाटते. आणि इकडे नवीन स्कोरर आयन ते गावावरनं खास स्कोर लिहायला आलेले आहेत. चला नाव राज केरटकर फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते आदेश केरटकर, अंपायर आहेत दीपक केरटकर आणि नॉन स्ट्राईकला अंपायर आहेत परेश पोस्टरे. चला पहिला चेंडू प्रज्ञेश यांचा, पहिला चेंडू निर्धाव चेंडू. वा 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 काय किपिंग केलेली आहे, सुंदर चेंडू ऑफ साईडला टाकला चेंडू, काही समजलेलं नाही राज यांना. हा हा महाबली आणि टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा चेंडू प्रदेशांत राजसाठी ऑफ साईडला त्यांना चेंडू, झेल होतोय का? झेल बाद. राज यांना 0च्या धावावर तंबूचा रस्ता दाखवलेला आहे प्रज्ञेश यांनी. आणि पुढचा फलंदाज कोण जाते बघूया. मला वाटतं नितेश वाडकर बॅट दादा तेव्हा तिकडे बॅटिंग कॅच अर्णवने कॅच घेतली होती. मला वाटतं आमच्या जे प्लेयर आहेत नंदू मुन्ने त्यांनी जरा बघा कॅच कशी घ्यायची असते, आपल्याला फिल्डिंगवर मॅचिंग घ्यायची होती ती. पाहूया आता ही मॅच कुठे जाते. 19 धावा चेस होत आहेत की डिफेंड होत आहेत. धावा जास्त नाही आहेत, पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, या ओव्हर सुद्धा धावा कोण शिवू शकतात. तर समोर तितकाच एक मातब्बर गोलंदाज प्रज्ञेश शिर्के नावाचा गोलंदाज. चला तिसरा चेंडू प्रज्ञेश यांचा आणि समोर नितेश वाडकर एक लेफ्ट हँडेड फलंदाज, एक हार्ड फलंदाज. आणि हा चेंडू मला वाटतंय काय आहे, वाईड आहे की काय आहे? बॅट्समन नेम नितेश. आणि हा निर्धाव चेंडू पण थोडस इतर कोण मिस्टेक झाले म्हणून 2 धावा एक्स्ट्रा गेलेले आहेत. 2 मला वाटतं स्टंपवरनं चेंडू गेला होता. सुंदर गोलंदाजी प्रज्ञेशांची. 3-4 चेंडू मध्ये 2च धावा दिलेल्या आहेत, त्या पण अवांतर धाव त्यांच्या. आणि इकडे राहुल यांचं थोडस लक्ष नाहीये त्यांच्या व्हाईस कॅप्टनकडे. पुढचा चेंडू नितेश यांच्यासाठी प्रज्ञेशांचा शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. आणि पुन्हा एकदा ह्या 2 धावा भेटतील का? 2 डिक्लिअर पुन्हा एकदा 2 डिक्लिअर 4 धावा. आणि ओव्हर इथे झालेली आहे, 5 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू झाले. हा काय ओके, 1 चेंडू बाकी आहे. 4 चेंडू मध्ये 4 धावा झालेल्या आहेत, 1 चेंडू बाकी आहे. प्रज्ञेशांची काही मिस्टेक नाही, दोन्ही छान करत आहेत. विकेट किपिंग थोडी व्यवस्थित झालेली नाही 2 चेंडूवरती. आणि हा डॉट चेंडू झालेला आहे. चला या ओव्हर मध्ये आलेल्या 4 धावा. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 15 धावांची गरज आहे. 15 चेंडू 15 धावा. आणि आदेश यांना इथे ऍडव्हान्टेज आहे हवेचा. नक्कीच थोडे हवेचा रुख लेफ्ट हँडेड साईडला बॅट्समनला चांगला आहे.
नक्कीच हा सामना जिंकला तर तुम्ही सेमीफायनलसाठी चांगला एक स्टेप पुढे पुढे येऊन तुम्हाला मला वाटतं 90% चान्स मध्ये तुमचे सेमीफायनलला क्वालिफाय व्हायचे. चला पुढचा गोलंदाज असेल, पुढचा गोलंदाज स्वराज आणि समोर आदेश, केसी संघाचे कर्णधार आदेश. त्यांच्या बॅटमधून अजून एक आम्हाला मोठा फटका बघायला भेटला नाहीये, पण पाहूया आता बघायला भेटेल. पहिल्या मॅच मध्ये ते एक रिव्हर्सचा फटका मारून मला वाटते हेमंत दादा यांनी त्यांची कॅच पकडलेली सुंदर असेल, पण आता तुम्हाला रिव्हर्स कॅच गरजच नाहीये. इकडे लेग साईडला खेळा, वारा ही बॉल जाणार, मिडल करायचा आहे चेंडू, फक्त बॉलर नेम स्वराज. स्ट्राईक पे आदेश, आदेश केरटकर स्ट्राईकला. पहिला चेंडू स्वराज यांचा आणि हा लेग साईडला तडलेला चेंडू, पिता प्रेम आहेत पण चेंडू जातोय सीमा रेषा पार, आलाय दणदणी चौकार. चला सुरुवात केलेली आहे आदेशांनी, पाहूया ह्याच ओव्हर मध्ये ते सामना समाप्त करतायत का. वाढती धावसंख्या 8. चला पुढचा चेंडू, ऑफसाइड चेंडू, तिथे फिल्डर आहे, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. नो चेंडू, हो 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 बोनस. आधीच तुमच्याकडे अकाउंटमध्ये पैसे कमी आहेत आणि तुम्ही अजून त्यात खर्च करताय. आणि हा फ्रीडचा चेंडू असेल, फ्रीडचा चेंडू नितेश वाडकर फायदा घेतील का. तुम्ही फक्त स्टंप आउट व्हा, काही रनआउट होऊ नका. कसाही मारा, जेलबाद झाली तरी तुम्ही आउट नाही होणार. आणि बॅटच फेकून दिलेली आहे बाउंड्रीवरती त्यांनी. तुम्हाला बॉल मारायचा, बॅट नाही मारायची आहे. हा नो बॉल प्लस 1. आणि इथे काहीच गच्चा गोळ फलंदाजी झालेली आहे, फायदा उचलता आला नाही फ्रीचा नितेश वाडकर यांना. चला पुढचा चेंडू स्वराज यांचा, पुन्हा एकदा बीट, पुन्हा एकदा बीट. म्हणजे तुम्हाला इथे मोठे फटके मारण्यापेक्षा 1-2 तुम्ही काढला तरी पण तुम्ही आरामात सामना जिंकू शकता. डॉट चेंडू आलेला आहे, मला वाटते 3. 2 चेंडू आलेले, 3 चेंडू टाकले होते. काय करतोय, 3 चेंडू झालेले आहेत. हा पुन्हा एकदा बीट, पुन्हा एकदा बॅटमॅन छोटी धाव घेतलेली आहे. नितेशांना काय गोलंदाजी समजत नाहीये, स्वराजांची सुंदर गोलंदाजी करते. शेवटचा चेंडू आदेश स्ट्राईकला आलेले आहेत. वाढती धाव संख्या झालेली आहे ती 12. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आता मला 7 धावांची गरज आहे. आणि चेंडू असतील मात्र अजून 2 ओव्हरी शिल्लक आहेत. 10 चेंडू आणि 11 चेंडू आहेत. 11 धावांमध्ये तुम्हाला 7 धावा बनवायच्या. आणि आदेशाने वापसायला चेंडू झेल होतोय का नाही, आणि हा चंदनाने झेल माटो सोडलाय की नाही नक्कीच आपण इथून सांगू शकत नाहीये, पण बॉल मात्र त्यांनी स्टॉप केलं. एकच धाव दिलेली आहे. वाढती धावसंख्या दिली ती 13. चला आता फक्त 6 धावांची गरज आहे. 10 चेंडू 6 धावा आणि समोर ते आदेश. तिसरी धमाका ओव्हर कोण घेऊन येतंय ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्या ओव्हर मध्ये धमाका होतोय का. धमाका होण्या इतके रन पण नाहीयेत. हा नक्कीच मगातपासून थोडस एक बोलतात ना, एक छोटी धावसंख्या होते. मोठा अजून धाव आपल्याला पहिल्या सामन्यात बघायला भेटलं होतं. आणि याच संघाकडून डॉमिनेटर्स कडून नक्कीच डॉमिनेट करत आहेत.
चावी तुला फोन येतील पण तुझा मोबाईल कुठे आहे? हा माझा फोन आहे, मला कॉल नाही आला अजून. बॉलर प्रेम, बॅट्समन आदेश, स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला नितेश. पण काय करतात फलंदाजीमध्ये त्यांच्याकडून काय झालं नाही, पण गोलंदाजीत काय होईल का बघूया. आणि इकडे बीट झालेले आदेश आणि एक धाव नाही घेतले. नाही 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 सुंदर गोलंदाजी प्रेमांची. आदेशांना काही चेंडू समजलेला नाहीये आणि आतापर्यंत आदेश वैयक्तिक 10 चेंडूवर 11 धावा खेळत आहेत आणि नितेश वाडकर 3 चेंडू 1 धाव. चला इकडे एक थोडस क्षेत्ररक्षणात काही बदल आहे. फक्त जिंकण्यासाठी आता 6 धावांची मला वाटते गरज आहे. एक मोठा फटका आणि मॅच समाप्त. तो फटका येईल का आदेशच्या बॅट मधून? आणि एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धाव. 5 रन पाहिजे जिंकण्यासाठी. आता तुम्ही नक्कीच बोनस मध्ये धावा देऊ शकत नाहीये. बॅट तुम्ही एक्स्ट्रा धाव देऊ नका. शुलुलू ऑफ साईडला तुम्हाला चेंडू 1 धाव. पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का? हो होईल, कारण की आरामात 2 धावा होतील. आणि तिकडे रवी तर आमचे चांगले त्यांनी चेस केलेला चेंडू अडवलेला आहे. फेकी सुंदर आहे. 2 धावा भेटल्या तरी सुद्धा आता फक्त जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 3 चेंडू आणि 3 धावा. याच मला वाटते आदेश यांनी थोडस टायमाकडे लक्ष देऊन याच 3 धावा मारायला अशी आमची विनंती आहे. टाइम थोडा वाचेल आमचा. चला पुन्हा आलटी पलटी आणि चेंडू गेलाय 2 डिक्लेअर मध्ये. चला आता 1 धाव फक्त औपचारिकता राहिलेली आहे. औपचारिकता. हे बॉल आहे, बॉल जुना बॉल दे. मॅच बॉल आलाय का? टॉस उडलेला आहे. आयान आपण आपली अंतर मॅच आहे, टेन्शन घेऊन होतो आपण जिंकणार आहोत. होप सोडायचं नाही आपण. आणि हा आलेला आहे मोठा फटका. इथे झेल होते का? चंदन कॅच पकडतोय का? नाही. चंदन मदन आणि चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार. आणि आदेश यांनी आमच्या शब्दाला मान ठेवून याच ओव्हरमध्ये सामना संपवल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. आणि डॉमिनेटर संघ लगातार 2 सामने जिंकलेला आहे आणि त्यांची टीम, त्यांची ओनर इकडे खूप खुश आहेत. ओनरांनी पण चांगली गोलंदाजी केली होती. चला आता इकडे बघूया पुढचा सामना महाबली वर्सेस टास्क फोर्स. आणि हा सामना होणार आहे 3 ओव्हरचा. 3 ओव्हरमध्ये तुम्हाला 6 चेंडू भेटतील आणि 3 ओव्हरमध्ये तुमची तिसरी 10 ओव्हर असणार आहे. पहिली ओव्हर पॉवर प्लेची असणार आहे. चला 3 ओव्हरची मॅच असणार आहे. एक दिन में कितना मैच हो रहा है? हाँ पूरे दिन सब फाइनल में सब आज 3 सेकंड एक मैच झाला ना आता. हाँ अरे पण तुमच्या समोर जी खेळली पहिली मैच. चला कॅप्टननी खेळून 3-4 कॅची पकडून त्यांनी संघाला विजय घेतला. इकडे नक्कीच प्रेम आणि प्रतीश यांच्यामध्ये चर्चा चालू आहे की आता पुढचा सामना कसा खेळायचा. आणि पुढचा यानंतर होणारा सामना असेल, यानंतर होणारा सामना पुलक गोल्ड वर्सेस अजिंक्य, कृष्णानगर अजिंक्य. यानंतर होणारा सामना ये चालू है. ये चालू होगा अभी. ये हो गया, ये डोमिनेटर्स विन हो गए. महाबली और टास्क फोर्स, जिसमें से महाबली की फील्डिंग है, टास्क फोर्स की बैटिंग है. निसर्गाला विनंती आहे लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि दर्शन आपल्याला चांगल्या बॅटिंग दर्शन देते का? महाबली. हॅलो अयन, आपण दोघेही हारलो. काय आता पुढचा सामना आपण कसे खेळणार आहात? 1 नंबर. पुढचा सामना ह्याच्यानंतरचा सामना आपल्या दोघांचाच आहे. कृष्णनगर अजिंक्य वर्सेस पुलक गोल्ड. तर मग काय पुलक गोल्ड विन होणार की अजिंक्य विन होणार? अजिंक्य. पुलक गोल्ड पण होऊ शकतो. नाही होणार. तुम्ही किती धावा कराल? मी 50 मारूंगा.
50 मारणार तुम्ही. तुम्ही गेल्या टायमाला पण 50 बोललेलात, पण 20च रनर होते, तुम्ही थांबलात. तर मग आता नक्की 50 माराल का? हा. आता नक्की 50 मारणार असे आयान बोलतायत. आयान, कारण की आता आपल्या दोघात सामना आहे. जो संघ विजयी होईल तोच वरती जाईल, जो हारेल तो घरी जाईल. एक तर ठाणा नाहीतर मग विरार. आम्हाला ठाणा गाडी, तुम्हाला ठाणा गाडी पकडायला लागेल, आम्हाला विरार गाडी पकडायला लागेल. मग कोण पकडणार गाडी, तुम्ही की आम्ही? बघू. तुम्ही विरारला येणार. तर पाहूया आता सामना. आणि आता आमचे दक्ष असे स्कोलर हाँ 4. हा टोटल आपले जास्त 10 मॅचेस होणार आहेत. काय चला दोन विंगला दर्शन आणि नॉन स्ट्राईकला मनीष पारावे आणि नॉन स्ट्राईकला दर्शन पारावे बंधू आणि समोर